आणि आत्ता आपण चाललो हिवऱ्याच्या म्हसोबाला. सासवडला आहे हिवऱ्याचा म्हसोबा. आणि आत्ता आम्ही बाबदेव घाटामध्ये, हे बघा, आत्ता आम्ही बाबदेव घाटात आहे. आणि आता आम्ही चाललोय हिवऱ्याच्या म्हसोबाला चाललोय, कानिकनाथला चाललोय. आणि एक महादेवाचं मंदिर आहे तिथं पण चाललोय. तिकडचं पण तुम्हाला व्हिडिओ दाखवलंच. आणि तुम्ही आपली राजगडची व्हिडिओ जर बघितली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन चॅनलची लिंक देतो. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ नक्की जाऊन बघा. एक नंबर एडिट आणि 4K अल्ट्रा HD सिनेमॅटिक सगळं आहे त्याच्यामध्ये. नक्की व्हिडिओ बघा. तर चला बघूया आता. हे बघा आम्ही मंदिराच्या इथं आलोय आता. हे बघा इथं गाडी लावली आहे, तुम्हाला दाखवतो मंदिर. तर चला मंदिर दाखवतो. हो, हे बघा मित्रांनो, उभी चिर पडली उभी. काय होतं त्याने? अजून पावला देव. हा का? हिवऱ्याच्या म्हसोबाला तुम्ही बघितलंच असाल. देवाला आत्ता आम्ही व्हिडिओ काढली, तुम्हाला व्हिडिओ बघितला असाल तुम्ही. तर मी तुम्हाला त्या देवाबद्दल एक सांगणार आहे, ते तुम्ही ऐका. म्हणजे मला आधीच्या काळातल्या माणसांनी किंवा माझ्या पप्पांनी सांगितलं आहे, माझ्या आजोबांनी सांगितले, ते मला माहिती आहे. आत्ता आम्ही इथं पण 2-3 आजोबांना विचारलं, पण त्यांनी थोडंसं सांगितलं, पण त्यांना असं जास्त सांगता नाही आलं. व्हिडिओमध्ये नाही त्यांना सांगता येणार, त्यामुळे तुम्हाला मी सांगतो. या देवाचं तुम्हाला पहिल्यांदा हे सांगतो, कसं काय देवाचं निर्माण झालं, देव कसं काय इथं आला. सगळ्यात पहिलं म्हणजे एक शेतकरी होता, त्याच्याकडं रेडा होता. रेडा किंवा गाई म्हशी काय असतं ते. तर तो शेतामध्ये चालला होता. घरी आल्यावरती त्याचा रेडा त्याचा लंगडत होता. लंगडल्यामुळं शेतकऱ्यांनी त्याच्या रेड्याच्या पायामध्ये बघितलं, तर त्याला एक छोटासा, त्या काकू म्हणल्या, छोटासा एकदम दगड मिळाला. तर तो दगड घेऊन तो माणूस घरी आला. आणि त्या माणसाने आधीच्या काळामध्ये असे घरांना थोडंसं त्रिकोणी टाईप असे हे असतात कप्पे, त्या कप्प्यामध्ये त्या शेतकऱ्याने ठेवलं. तर थोड्या दिवसांनी त्यांनी तो दगड बघितला. तो दगड आधी एवढीच होता छोटा, त्यानंतर तो एवढा झाला. मग त्या माणसाच्या लक्षात आलं की हा दगड मोठा झाला. त्याने त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. परत थोड्या दिवसानंतर तो दगड अजून मोठा झाला. मग अजून मोठा झाल्यानंतर त्यांनी काय केलं, एका ब्राह्मणाला विचारलं. तर त्या ब्राह्मणाला सुद्धा पटकेने कळलं नाही. थोड्या दिवसांनी त्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये तो देव आला. आणि तो देव म्हणला की तो दगड मला एका मंदिर बांधून मंदिरामध्ये ठेवा. मग त्या देवऋषीने आणि त्या माणसाने काय केलं, एक छोटंसं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये ते देवाला ठेवलं. देवाचं स्थापन केलं, छोटासा दगड. तर तो दगड अजून मोठा होत होता. तो दगड काय थांबत नव्हता. मंदिर छोटं बांधलं होतं, मंदिराला तो टच झाला दगड. परत ते मंदिर तोडून अजून थोडंसं मोठं मंदिर बांधलं. परत तो दगड मंदिराला टच झाला. त्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हणजे असं इकडं तिकडं विचारलं, पण त्याला काय कळलं नाही. त्यानंतर त्याने काय केलं, त्याच्या स्वप्नामध्ये देव आला आणि देव त्याला म्हणाला की अजून मोठं मंदिर बांध, त्या मोठ्या मंदिरामध्ये मी राहीन. आणि म्हणजे मग त्याने काय केलं, त्याच्या मनामध्ये विचार आला की देवाच्या जर डोक्यावरती खिळा ठोकला तर चालन का. मग त्यांनी सगळ्या देवाला कसं असतं विचारतात, 2 फुलं ठेवतात डोक्यावरती देवाच्या, एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला. आणि आपले काय प्रश्न असेल ते विचारायचे. जर उजव्या साईडचं फूल खाली पडलं तर देवाचा होकार असतो, आणि डाव्या साईडचं फूल पडलं तर नकार असतो. मग त्यांनी फूल ठेवून देवाला विचारलं की असं करायचं का, कारण आम्ही जास्त मोठं सुद्धा मंदिर बांधू नाही शकत. मग देवाचा होकार आला. मग देवाच्या डोक्यावरती त्या ब्राह्मणाने खिळा ठोकला. मग देवाची वाट बंद झाली. तुम्ही देव बघितला असं ना आता किती मोठा आहे. देवाची वाट बंद झाली. पण तो जो ब्राह्मण होता त्यांनी जो हे केलं ना, खिळा ठोकला ना, त्या ब्राह्मणाचा अजून एक पण माणूस जिवंत नाही राहिला. म्हणजे त्यांची पिढीच संपली. तर अशी घटना आहे. तर
कॅमेरा बघू दिसतंय का? अरे जातच नाही. मित्रांनो, आम्ही हिवऱ्याच्या मसोबाच्या मागच एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं पाया पडायला आले. खूप शांतता आहे. दोघंच जण आहे, आम्ही दोघंच जण आहे. आतमध्ये एकदम माणूस बसलाय. वातावरण एक नंबर आहे, एकदम शांत आहे. कोणच नाही आजूबाजूला, कोणच नाही. आणि इकडं पाणी पण आहे. आणि आता आपण चाललोय कानिकनाथला. कानिकनाथला जाणार आहे. आणि कानिकनाथवरून पण एक जात नाही सार्थकला एक लहानपणापासून स्वप्न आहे त्या मंदिरात जायचं. त्या मंदिरात पण जाणार आहे. तर चला दाखवतो तुम्हाला पुढचं. श्री क्षेत्र कानिकनाथ हा गड सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगाव येथे आहे. मंदिर प्राचीनकालीन सुमारे 800 वर्षापूर्वीचे आहे. पुण्यावरून दिवे घाट मार्गे सासवड हे शहर सुमारे 28 किलोमीटर वर आहे व हडपसरपासून सुमारे 17 किलोमीटर. सासवड शहरापासून पश्चिमेकडे कानिकनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास व एक छोटा घाट आहे. घाट चढून गेल्यास कानिकनाथ मंदिरापर्यंत पोहोचता येते. मंदिरासाठी काही पायऱ्या चढून वर यावे लागते. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे. त्यात सरपटत आत शिरावे लागते. मंदिरातील गाभारा मोठा आहे. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. चल. बघा हे मंदिर आहे. हे बघा इतक्या पायऱ्या आम्ही सोडून आलो. खूप उंचावरती आहे पण मंदिर. बघा वरती झालं. मित्रांनो, तुम्ही बाबूदेव घाटाने सरळ आले ना, इकडनं तुम्हाला एक मंदिर दिसणार उंच ठिकाणावरती. ते मंदिर बघा इथं आपलं. हे बघा इकडनं पायऱ्या आहेत खाली यायला. इकडं मंदिर आहे. मित्रांनो, तुम्हाला माझा हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.